एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 2640 बसेस धावणार आहेत। मात्र यातले 110 बसेस सध्या महाराष्ट्रात धावण्यासाठी सुरुवात झाली आहे। खरं तर अनेक लोकप्रतिनिधींकडूनच आपापल्या मतदारसंघात या बसेस याव्या अशी सुद्धा मागणी केली जात आहे। आपल्यासोबत एसटी कर्मचारीचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे सर आहेत। सर, खरं तर काय सांगाल, बसेसमध्ये वाढ झाली आहे, मात्र अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत ते आता आपापल्या मतदारसंघात या बसेस घेऊन जाण्याची मागणी करतायत, काय तुमची प्रतिक्रिया? हे खरं आहे की बऱ्याच दिवसानंतर या गाड्या आलेल्या आहेत आणि गाड्या कमी पडत आहेत। खरं तर एस टी महामंडळाचे एकंदरीत प्रवाशांचा ओघ बघितला तर 22,000 गाड्यांची गरज आहे। प्रत्यक्षात 14,400 गाड्या आता एस टीकडे शिल्लक आहेत। अशा परिस्थितीत चढाओढ असणं हे काही चुकीचं नाही आहे। पण आता काय झालंय की आता ज्या 2640 गाड्या येणार आहेत त्या गाड्यांची रंगसंगती, त्यातली आसन व्यवस्था ही खूप चांगली आहे आणि त्या गाड्या लोकांना भावायला लागलेत, त्या ज्या आलेत त्या गाड्या। आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधीकडे लोकांनी आता रेटा लावलाय की आम्हाला आमच्या मतदारसंघाला गाड्या द्या, आमच्या गावाला गाड्या द्या, आमच्या जिल्ह्याला गाड्या द्या। आणि त्याच्यामुळं तिथले लोकप्रतिनिधी आता परिवहन मंत्र्यांकडे, एस टी महामंडळाकडे पत्रव्यवहार करून दबाव आणतायत की आम्हाला गाड्या द्या। पण मला या माध्यमातून परिवहन मंत्री महोदयांना सांगायचं आहे की तुम्ही आता राज्याचे परिवहन मंत्री आहात, एस टीचे तुम्ही पालक आहात। एस टीचा नफा तोटा पण त्यात बघितला पाहिजे। निव्वळ कुणाच्या तरी दबावाखाली जर या गाड्या दिल्या तर त्यात एस टीचं नुकसान आहे। कारण आत्ताच एस टीला दिवसाला साधारणतः 2 ते 3 कोटी रुपये तोटा होतोय आणि अशा परिस्थितीत या येणाऱ्या गाड्यातून जो फायदा होणार आहे तो तोटा भरून काढणं गरजेचं आहे। कारण आता इथं कर्मचाऱ्यांचं PF थांबलं आहे, ग्रॅज्युटी थांबलेली आहे, सगळी देणी थांबली आहे 3,000 कोटींची साधारणतः। आणि म्हणून अशा वेळी व्यावहारिक वागलं नाही तर एस टीचं नुकसान होईल। दुसरा, लोकांच्या गरजेचा पण विचार केला पाहिजे याच्यामध्ये। कारण बघा, जिथे गरज आहे तिथे गाड्या दिल्या पाहिजेत। आता गाड्या वाटपामध्ये असं दिसलंय की एका जिल्ह्याला 50 गाड्या दिलेत, एका जिल्ह्याला 25 गाड्या दिलेत। ते जिल्हे कोणाचे आहेत, तिथं कोण तिथे लोकप्रतिनिधी आहेत हे बघा तुम्ही, हे काही बरोबर नाही। आणि दुसऱ्या जिल्ह्याला मात्र एकच जिल्हा, आता पुण्यासारखा एवढा मोठा जिल्हा आहे तिथं एकच गाडी दिलेली आहे सध्या आलेल्या गाड्यापैकी। गडचिरोली सारखा जिल्हा आहे जो म्हणजे जो आदिवासींचा जिल्हा आहे, तिथं गाड्यांची गरज आहे, तिथे एकच गाडी दिलेली आहे। म्हणजे जिथे प्रवासी वाढायला चान्स आहे। आता पुणे जिल्ह्याचं मी का उदाहरण दिलं, काय माझा काही पुण्याशी संबंध नाही आहे। आज दादर पुणे मार्गावरती इथे बघा, आज दादरला मला वाटतं कमीत कमी 400-500 गाड्या तिथून दररोज खाजगीच्या सुटतात। तर अशा वेळी तिथून प्रवासी खूप मोठे आहेत, तिथं उत्पन्न मिळवायला चान्स आहे। अशा वेळी तिथं गाड्या दिल्या पाहिजेत। उदाहरणार्थ आता या डिलाय रोडला मुंबईमध्ये खाजगीचा वाहनतळच झालेला आहे। 30-40 खाजगी गाड्या रोज तिथून जात आहेत पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी। तर अशा वेळी किंवा विदर्भात अकोला जिल्हा, म्हणजे माझा जो अकोला जिल्हा उत्पन्न वाढवण्यासाठी 1 नंबरचा जिल्हा आहे, आता सुद्धा उत्पन्न अकोल्याचं चांगलं आहे, तर तिथे गाड्या दिल्या पाहिजेत। किंवा अजून विदर्भातले काही जिल्हे आहेत की तिथे अमरावती असेल, म्हणजे बघतोय आम्ही एकंदरीत दिसतंय आकडेवारीवरनं, मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत जिथे उत्पन्न वाढू शकेल अशा ठिकाणी जर गाड्या दिल्या तर जो लॉस चाललाय तो, म्हणजे मला एक सांगायचं आहे या माध्यमातून की मागे एक अभ्यासकाने एक निष्कर्ष काढला होता की वर्षाला 700 कोटी रुपये हा तोट्यात चालणाऱ्या रूटवर गाड्या चालवल्यामुळे तोटा होतोय किंवा घाटा होतोय एस टीला। आता तसा जर अंदाज पकडला तर म्हणजे दिवसाला साधारणतः 250-200 कोटीचा तोटा होतोय तोट्यात चालणाऱ्या रूटवर गाड्या चालवल्यामुळं। म्हणून आता एस टी 76 वर्ष एस टीला पूर्ण झालेत। अशा वेळी भावनिक होऊन चालणार नाही, लोकांची गरज बघितली पाहिजे, प्रवाशांचा ओघ बघितला पाहिजे आणि तशा गाड्या घेऊन व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तरची सामान्यांची, गरिबांची एस टी चालेल असं मला आपल्याला वाटतं या ठिकाणी। सर, एकीकडे आपण जर पाहिलं तर एस टी महामंडळे घाट्यात चालत असताना दुसरीकडे हे सर्व लोकप्रतिनिधींच्या ज्या पद्धतीने मागण्या होत्या आपापल्या मतदारसंघात बसेस वाढवायची, काय वाटतं, हे योग्य की अयोग्य? हे अयोग्य आहे। बघा, लोकप्रतिनिधी असतो तो एका मतदारसंघात असतो, पण मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री ह्यांची भूमिका, ते जरी मंत्री एका खात्याचे असले तरी ते राज्यभर खातं असतं। त्यामुळे त्यांनी तशी शपथही घेतली असते की आम्ही पक्षपातीपणा करणार नाही। पण इथे पक्षपातीपणा झालाय। एका जिल्ह्याला 50 गाड्या दिलेत, एका जिल्ह्याला 25 गाड्या दिलेत आणि एका जिल्ह्याला 1 गाडी दिली। आणि जो म्हणजे जो गडचिरोली जिल्हा आहे उदाहरण द्यायचं, तिथे 1च गाडी दिली आहे की ते आता काही जिल्ह्याला 1ही गाडी दिलेली नाही। आणि आता बघा, मी आता परवा बघितलं डिलाय रोडला 35 ते 40 गाड्या दररोज खाजगीच्या जात आहेत।
दादरला साधारणतः 400-500 गाड्या खाजगी प्रवासी घेऊन जातात आमच्या एस टीच्या स्टँडवरनं. इथे गाड्या देऊन त्यांना पहिल्यांदा त्यांची अवैध वाहतूक, ते गैरमार्गाने जे वाहतूक करतायत, प्रवाशांना लुटतायत, तिथे गाड्या दिल्या पाहिजेत. आणि या 2640 ज्या गाड्या येणार आहेत त्या खरोखर चांगल्या गाड्या आहेत. ह्याचं समान वाटप झालं पाहिजे. किमान एका डेपोला 10 गाड्या जरी दिल्या, लक्षात घ्या, गरजेनुसार, तर तिथं ते बरं होईल आणि त्याच्यामुळे उत्पन्न वाढेल. आणि एस टीनं पुन्हा सांगतोय, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला नाही. निव्वळ या दबावाखाली लोकप्रतिनिधींच्या जर गाड्या वाटप केल्या तर एस टीचं जे उत्पन्न आहे ते वाढेल असं मला वाटत नाही. म्हणून व्यावहारिक झालं पाहिजे, लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम नाही केलं पाहिजे असं मला वाटतंय. नक्कीच धन्यवाद सर आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण जर पाहिलं तर एस टी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या गाड्या या सर्वच लोकप्रतिनिधींकडून आता आपापल्या मतदारसंघात या नव्या गाड्या याव्या अशा मागणीसाठी जे आहे ते चढहोड सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.